युट्यूबच्या थंबनेलमध्ये झालेले 3 अपडेट्स तुम्हाला माहिती आहेत का? युट्यूबच्या थंबनेलचा आताचा साईज काय असायला हवा? क्लिकबेट नेमका आहे काय? ऑटो जनरेटेड थंबनेल नेमकं आहे काय? ऑटो क्रिएटेड थंबनेल काय असतात आणि ऑटो क्रिएटेड थंबनेल आपल्या युट्यूबच्या थंबनेलवर यूज करायचा का नाही हे सुद्धा आपण याच व्हिडिओत पाहणार. हॅलो नमस्कार, मी स्वाती माझ्या वी कुऱ्हाडे फॅमिली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप हेल्पफुल असणार आहे, कारण युट्यूबमध्ये असे 3 चेंजेस झालेले आहेत, म्हणजेच नवीन असे 3 अपडेट आलेले आहेत. तर त्या अपडेट बद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत. सो आपण या व्हिडिओला जास्त न लांबता फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया. हो, पण अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक एक कमेंट मला खूप असं छान मोटिवेशन देऊन जातो आणि मी असेच छान छान व्हिडिओज तुमच्या बरोबर घेऊन येते. सो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करू. युट्यूबने थंबनेल संदर्भात मोठे असे अपडेट दिले आहे, पण त्या अगोदर ना आपण थोडीशी त्या अपडेट्स बद्दल ना माहिती घेऊ. त्यामध्ये पहिले आपण आहे ना युट्यूबमध्ये जेव्हा थंबनेल ऍड करायचो तेव्हा आपल्याला फक्त 2 MB चाच थंबनेल ऍड करता यायचा, पण आता आपण 50 MB पर्यंतचे जे थंबनेल आहेत ते अपलोड करू शकतो. आणि 50 MB चे थंबनेल अपलोड करणं म्हणजे तुमचा थंबनेल खूप असा मोठा आणि अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही खूप असं छान छान AI क्रिएटेड आणि तुम्ही स्वतः जनरेट न करता सुद्धा त्याच्यामध्ये थंबनेल ऍड करू शकता. आणि त्याचबरोबर आता आधी काय असायचं, दिशाभूल करणारे असे क्लिकबेट्स यूज करायचे. आता क्लिकबेट्स काय असते हे तरी तुम्हाला पुढे सांगेलच, पण त्या अगोदर आहे ना क्लिकबेट करणाऱ्यांवर कशी ऍक्शन घेतली जाणार, ज्यांच्या थंबनेलवर क्लिकबेट दिसेल त्यांचा व्हिडिओ एक स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन व्हिडिओ पूर्णपणे डिलीट करण्यात येणार आहे. तो काय करायचं आणि कसं करायचं हे सुद्धा मी ह्याच व्हिडिओत सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप युजफुल असे अपडेट्स दिलेले आहेत, ते यूज करा आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्कीच होणार आहे हे तरी मी सांगतेच. चला मग आता सगळ्यात पहिला जो अपडेट आहे तो पाहून. जसं की मी सांगितलं, पहिला अपडेट असा आहे, मोठ्या आकाराचे थंबनेल, म्हणजेच थंबनेलची साईज आता युट्यूब अपडेटमध्ये इन्क्रीज झालेली आहे. पहिले आपण फक्त 2 MB चे जे थंबनेल आहे ना ते अपलोड करायचो, पण आता ना तसं राहिलेलं नाही. आता आपण 50 MB पर्यंतचे थंबनेल जे आहे ते अपलोड करू शकतो. आता 50 MB चे अपलोड केल्याने आपलं बेनिफिट काय होणार आहे, एकतर दिसायला मोठं आणि आकर्षित असं आपण थंबनेल बनवू शकतो आणि ते सुद्धा खूप छान छान क्रिएटिव्हिटी करून. आता आपण आपल्या थंबनेलमध्ये आधी आहे ना आपला एक फोटो द्यायचो आणि त्याच्या बाजूला असे काही असे सेंटेन्स लिहायचो आणि मोठे मोठे हेडिंग्स लिहायचो, बस आपला थंबनेल तिथंच संपलेला असायचा. पण आता तसं नाही चालणार. खूप छान छान असे तुम्हाला थंबनेलवर सुद्धा क्रिएटिव्हिटी करावं लागणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला फक्त तुमचं इथं डोक्याचंच काम नाहीये, तर तुम्हाला या सगळ्या कामांमध्ये आहे ना AI सुद्धा खूप महत्वाचा रोल बजावणार आहे. आता जेवढे मोठे थंबनेल, आता 50 MB म्हणजे खूप मोठा थंबनेल होऊ शकतो. छान साईज वाढलेली आहे थंबनेलची, तर त्यामुळे आता आपल्या चॅनल सबस्क्रायबर सुद्धा खूप वाढणार आहे आणि त्याचबरोबर आपले व्ह्यूज सुद्धा छान होणार आहेत, कारण जेवढे अट्रॅक्टिव्ह थंबनेल तेवढाच तुमचे व्ह्यूज सुद्धा वाढणार. होता युट्यूबचा सगळ्यात पहिला अपडेट. आता आशा करते तुम्ही हा अपडेट यूज करून तुमचं चॅनल छान ग्रो कराल आणि तुमचे व्ह्यूज सुद्धा वाढवून घ्याल, कारण हे जे छोटे मोठे अपडेट्स होत असतात ना ते आपल्या व्ह्यूजसाठी आणि आपलं चॅनल ग्रो कसं केलं पाहिजे यासाठीच होत असतात. दुसरा नंबरचा जो अपडेट आहे तो आहे क्लिकबेटवर. क्लिकबेट बद्दलची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी क्लिकबेट बद्दल भरपूर अशी माहिती दिलेली आहे, तिथे एक वेळ जाऊन चेक करा. आणि क्लिकबेट ना मला तरी असं वाटतंय की बरं झालं युट्यूबने आहे ना क्लिकबेटसाठी एक अपडेट आणलेला आहे, कारण व्ह्यूज आणण्यासाठी लोक आहेत ना खूप जास्त क्लिकबेटचा यूज करत होते आणि त्यामुळे ना त्यांना यूज मिळत सुद्धा होते. आता नेमकं क्लिकबेट आहे काय हे सांगते. व्ह्यूज आणण्यासाठी थंबनेलवर असे मोठे मोठे सेंटेन्स लिहायचे आणि व्हिडिओत जाऊन पाहिलं तर त्यामध्ये भलतंच काहीसं असायचं, म्हणजे थंबनेल रिलेटेड त्या व्हिडिओत काहीच नसायचं. तर ह्यालाच म्हणतात, फॉर एक्झाम्पल एखादा नेता आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला आहे ना एक व्हिडिओ बनवायचा आहे. तुम्ही तो व्हिडिओ प्रॉपर बनवला, त्या नेत्याबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या व्हिडिओमध्ये ऍड केल्या आणि थंबनेलना अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्ही आता त्या सेंटेन्सवर असं काहीसं लिहिचाल, म्हणजे सगळं काही संपलं आणि त्या नेत्याची आता पोल खोल असं एक काहीतरी एक्सप्रेशन देऊन तुम्ही आहे ना तुमचा थंबनेल ऍड केला आणि तो तुम्ही थंबनेल लावला. हो, ऑफकोर्स तुमचा थंबनेल पाहून तर लोक येतील, पण तुम्ही नेमकं
थंबनेल कसा बनवलाय आणि तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवताय काय, याला म्हणतात क्लिकबेट. आता तुम्ही त्या नेत्याबद्दल थंबनेल मध्ये तरी सांगितलं, सगळं काही संपलं या नेत्याबद्दल, या नेत्याची पोलखोल झाली, तर त्या नेत्याबद्दल तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवताय तो नेता असा आहे, अमुक आहे ढमुक आहे, असं काम करतो, असे छान छान गोष्टी करतो, असं काही दाखवलं तर यालाच म्हणतात क्लिकबेट. तुम्ही व्हिडिओ दाखवताय त्याच रिगार्डिंग तुमचा थंबनेल सुद्धा असला पाहिजे. एक्सप्रेशन वेगळे देऊन, त्याला टायटल वेगळं देऊन तुम्ही आहे ना व्हिडिओमध्ये वेगळं दाखवत असेल तर त्याला क्लिकबेट म्हणतात. ते यूज करू नका, कारण तुमचा थंबनेल आता GEO म्हणजेच AI पाहणार आहे आणि तुमचा व्हिडिओ AI पाहूनच पुढे जाणार आहे. आणि समजा तुमच्या चॅनलवर तुम्ही जर असे थंबनेल यूज करत असाल तर तुमच्यावर एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन तुमचा व्हिडिओ सुद्धा बंद किंवा डिलीट केला जाणार आहे. सो क्लिकबेट करू नका. जे तुमच्या व्हिडिओत आहे तेच तुमच्या थंबनेलवर दिसू द्या, जे तुमच्या थंबनेलवर आहे तेच तुमच्या व्हिडिओमध्ये दिसू द्या, म्हणजे तुम्हाला त्याचा बेनिफिट पुढे चालून चांगल्या पद्धतीने होईल. सो हा होता आपला सेकंड नंबरचा अपडेट. 3 नंबरचा अपडेट आहे AI क्रिएटेड थंबनेल और ऑटो जनरेटेड थंबनेल. म्हणजेच AIचा वापर करून सुद्धा आपण यामध्ये थंबनेल बनवू शकतो. मी या अगोदरच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं SEO आणि GEO मध्ये जे चेंज झालेलं आहे ते, तर SEO पूर्णपणे मर्ज झालं आहे GEO मध्ये. तर GEO दुसरं तिसरं काही नाही आहे, तर ते आहे तुमचं पूर्णपणे AI. तर AI म्हणजे AI तर ऑफकोर्स पाहणारच आहे की तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही AI क्रिएटेड काय काय यूज केलेला आहे, AIचं काहीतरी व्हिज्युअल्स आहेत का नाही तुमच्या व्हिडिओमध्ये. तर तुमचे थंबनेल जर AI क्रिएटेड असतील तर तुमचं 10-20% तर काम तिथंच. AI थ्रू जर तुम्ही तुमचे थंबनेल्स बनवत असाल तर ते अजून जास्त अट्रॅक्टिव्ह आणि अजून सुंदर. ऑटो जनरेटेड थंबनेल्स म्हणजे जे की मानव निर्मित नाहीये. म्हणजेच पहिले काय असायचं की आपण ते थंबनेल बनवायचो, आपल्या हाताने बनवायचो, म्हणजे फोटो क्रॉप करण्यापासून ते थंबनेल्सचे हेडिंग्स देण्यापर्यंत ते आपणच क्रॉप करायचो, आपणच थंबनेल पूर्णपणे बनवायचो. पण ऑटो जनरेटेड थंबनेल म्हणजे जे थंबनेल आपण AI वर टाकायचं आणि आपल्याला रेडीमेड असे थंबनेल बनवून मिळणार, त्याला म्हणायचं ऑटो जनरेटेड. या थंबनेल्सचा सुद्धा वापर करून तुम्ही तुमचे सुंदर सुंदर असे थंबनेल्स बनवू शकता. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे 3 चेंजेस जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते आहेत यूट्यूबचे 2026चे अपडेट थंबनेलसाठीचे. तर हे थंबनेल्ससाठीचे 3 यूट्यूबचे अपडेट यूज करून तुम्ही तुमचा थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. AI यूज करू शकता, ऑटो जनरेटेड थंबनेल सुद्धा यूज करू शकता. क्लिकबेट सुद्धा त्यामध्ये यूज नका करू, कारण क्लिकबेटचा इम्पॅक्ट तुमचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर होणार आहे. म्हणजे तुमचा व्हिडिओ कुठं ना कुठं त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन तुम्हाला तुमचा व्हिडिओ डिलीट करून टाकण्यात येणार आहे. सो क्लिकबेट यूज करू नका. अजून 2-3 टिप्स आहेत त्या पण तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड करताना हेल्पफुल. थंबनेलसाठी टिप नंबर 1, तुम्ही थंबनेलमध्ये मजकूर असा यूज करा जे की लोकांना वाचता येईल आणि वाचल्यानंतर लगेचच त्यांना समजेल असे तुमचे थंबनेलचे टायटल्स असले पाहिजे. टिप नंबर 2, सोपे व लक्षवेधिक असे डिझाईन बनवा, म्हणजे पाहता क्षणी लोक तुमच्या व्हिडिओवर आले पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या चॅनलवर कमेंट किंवा लाईक केल्याशिवाय बाहेर गेलेच नाही पाहिजे. असे सुंदर सुंदर असे डिझाईन सुद्धा आपण चूज केले पाहिजे. टिप नंबर 3, व्हिडिओच्या विषयाशी संबंधित प्रतिमा त्याच्यामध्ये निवडा, म्हणजे क्लिकबेट लागणार नाही आणि तुमचा जो थंबनेल आहे तो व्हिडिओ आहे तो डिलीट केला जाणार नाही आणि त्याचा उपयोग तुम्हाला पुढे चालून होईलच. सो असा काहीच आपला व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. माझी खूप मेहनत असते या व्हिडिओमध्ये. सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय एव्हरीवन.